हिवाळी अधिवेशनात सध्या सोलापूरच्या प्रश्नांना वेग देण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांची संयुक्त धडपड पाहायला मिळत आहे। गेल्या काही महिन्यांपासून सोलापुरातील प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक बैठकीत एकत्र दिसणारी ही देशमुखांची जोडी आता नागपूर अधिवेशनातही सक्रिय असून सोलापूरच्या प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला आहे। गेल्या काही महिन्यांपासून आमदार विजय देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख या दोघांची जवळीकता वाढली आहे। आमदार सुभाष देशमुख यांनी आमच्या दोघात विकासाची स्पर्धा आहे, आम्ही दोघांनी गेल्या 10 वर्षात सर्वाधिक निधी सोलापूरसाठी आणल्याचे सांगितले। आता या दोघांची एकजूट नागपूर येथील अधिवेशनातही दिसत आहे। अधिवेशनादरम्यान आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेऊन सोलापूर शहरातील महत्त्वाच्या कामांचा तपशीलवार आढावा सादर केला। शहरात होणारे दोन्ही उड्डाणपूल प्रकल्प यासह पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर चर्चा केली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उड्डाणपुलाचे प्रकल्प मार्गी लागतील, तसेच पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक तेवढा निधी पुरवला जाईल असे आश्वासन दिले। याशिवाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ही भेट घेऊन सोलापूर जिल्ह्याशी निगडीत विविध प्रशासनिक, पायाभूत व विकास कामांवरही या दोन्ही आमदारांनी पाठपुरावा केला। यावेळी त्यांच्या समवेत माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।